महाराष्ट्रातील निवडणुकीचे पहिले काही निकाल हाती आले असून 6 उमेदवार विजयी घोषित झाले आहे। त्यात भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांनी सलग 6व्यांदा दणदणीत विजय मिळवला आहे। त्यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव केला आहे। रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या आदिती तटकरे यांचा देखील विजय झाला आहे। ठाण्याच्या 5 पाकडी मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भरघोस मतांनी विजयी झाले आहे। त्यांनी ठाकरे गटाचे केदार दिघे यांचा पराभव केला। पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुनील शेळके यांचा भरघोस मतांनी विजय झाला आहे, तर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचा त्यांनी पराभव केला। जळगाव जिल्ह्यातील जामनेर मतदारसंघात भाजपाच्या गिरीश महाजन यांचा भरघोस मतांनी विजय झालाय, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या दिलीप खोळपे यांचा पराभव झाला आहे। सिंधुदुर्गच्या कणकवली मतदारसंघात भाजपाचे नितेश राणे हे देखील विजयी झाले आहे, तर ठाकरे गटाच्या संदेश पारकर यांचा त्यांनी पराभव केलाय। मुंबईच्या वडाळा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे कालिदास कोळंबकर यांचा देखील विजय झाला आहे। अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातून भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील हे भरघोस मतांनी विजयी झाले आहे। मुंबईच्या मलबार हिल या विधानसभा मतदारसंघात भाजपाच्या मंगलप्रसाद लोढा यांचा विजय झाला आहे। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या भैरूलाल चौधरी यांचा पराभव केला आहे।